ओके. सो मी हे ठरवलं आहे की आता जेवढं पण म्हणजे प्लॅन्स आहेत माझे स्वतःबद्दल किंवा काही मित्रांसोबत माझे प्लॅन्स ते सगळे मी रेकॉर्ड करणार आणि ब्लॉग बनवणार. सो काइंड ऑफ मी एक डॉक्युमेंटरी क्रिएट करतो आहे माझी स्वतःसाठी. आणि त्याचं कारण असं आहे की मला शून्यातून वरती जायचं आहे. ठीक आहे. म्हणजे काही लोकांनी माझी स्टोरी बघितली असेल काही टायमाआधी. त्याच्यामध्ये मी माझ्या आई पप्पांना हॉटेलमध्ये येऊन गेलो. मोठं हॉटेल होतं ते. ती एक बुकेट लिस्ट होती माझी छोटीशी. त्यांची पण होती, माझी पण होती. ती मी पूर्ण केली. शब्द पाळला माझा. सो त्याच्यातून माझा असा विचार होता की व्हॉट इफ मी जे पण मला माझी बकेट लिस्ट म्हणा किंवा माझे काही पण जे पण ड्रीम्स आहेत खूप सारे ते मी सगळे रेकॉर्ड केले आणि टाकले. ठीक आहे. म्हणजे पीपल कॅन वॉच मी असा ग्रो करतो ते. सो असं नाही की लोकांना दाखवायचं आहे म्हणून, बट मला स्वतःसाठी काइंड ऑफ मेमरी कीपर होईल ते की बाबा अरे आपण कुठे होतो आणि आपण आता कुठे असं. सो लोकांना वाटेल की भाई एवढा कॉन्फिडन्स कसा की मध्ये काय डाऊनफॉल होणारच नाही आणि असं डायरेक्ट वरती पोचणार. भाई एक्सपिरियन्स आहे माझ्याकडे. ठीक आहे. तर कॉन्फिडन्स आहे की आपण फेल नाही होणार. फेल मी मुद्दाम बोलतो आहे, म्हणजे मी फेलही बोलू शकतो, बट फेल बोलायला जास्त मजा येते. एनिवेज सो माझा कॅरेक्टर असा आहे. माझे मित्र पण भाई आहेत. म्हणजे काइंड ऑफ कंपनी माझी चांगली आहे, सर्कल चांगला आहे. आम्ही खूप साऱ्या मस्ती करतो. ट्रॅव्हल पण आम्हाला करायला हवं सगळ्यांना. सो मी विचार केला की आता जेवढे पण आम्ही ट्रॅव्हलिंग करणार ते सगळं टाकणार, प्लस माझे जे ड्रीम्स आहेत जे मी हळूहळू करून अचीव करणार आहे ते पण मी टाकणार. गाडी घेणं, स्वतःचं घर घेणं, म्हणजे बेसिकली आताही घर आहे बट मोठं घर घ्यायचं. ओके. तसं तर ते सगळं मी डॉक्युमेंटरी करणार, त्याची सगळ्याची डॉक्युमेंटरी करणार. त्याचं कारण असं आहे की मी विचार करत होतो खूपसे लोक म्हणजे बोलतात ना, काही लोकांचं असं म्हणणं असतं की भाई स्टिक टू वन थिंग. म्हणजे तुम्ही एक गोष्टीला चिटकून राहा, कुठल्या जॉबला म्हणा किंवा कुठल्याही फील्डला म्हणा, मग तुम्ही पुढे जाऊ शकता. सो त्या सोसायटीच्या कन्सेप्टला मला असं म्हणजे त्या कन्सेप्टसाठी मला एक प्राईम एक्झाम्पल म्हणायचं की वॉच मी असं ठरलं आहे. म्हणजे सगळं म्हणजे रीडिंग मला आवडते. मी जुडोमध्ये होतो, कुंफूमध्ये माझे डॅड सेकंड ब्लॅक बेल्ट आहे, ते मला ट्रेन करतात, तेही मला येतं. फायटिंग स्किल्स आहेत, वेपन्स वापरता येतात आणि आर्ट आवडतं, ड्रॉईंग, क्राफ्ट, नंतर मग ट्रॅव्हलिंग, नंतर मग मी लिहितो पण. असे बरेच गोष्टी आहेत जे मला आवडतात. म्हणजे खूप साऱ्या फील्डमध्ये गोष्टी आहेत जे मला आवडतात, कुकिंग वगैरे स्पेशली. तर तीच गोष्ट आहे की एवढ्या सगळ्या स्किल्स आहेत माझ्याकडे. तर एकाच स्किलला चिटकून पुढे जाण्यापेक्षा मी सगळ्या माझ्या स्किल लोकांना त्याला दाखवत म्हणू शकतो किंवा काही करू शकतो, म्हणजे पुढे जाऊ शकतो असं मी बोलू शकतो की बाबा तुम्हाला एकच फील्डमध्ये चांगलं असलं पाहिजे असं काही नाही. तुम्ही सगळ्या फील्डमध्ये समजा चांगलं असेल, तुम्ही कन्फ्यूज आहात, म्हणजे तुम्ही जॅक ऑफ ऑल ट्रेड आहात आणि तुम्ही कन्फ्यूज आहात की भाई क्या करू, हे करू ते करू, हे पण चांगलं आहे ते पण चांगलं आहे, सगळं कर. सगळं मला ड्रॉईंग चांगली येते, मला कुकिंग चांगली येते, मला मी लिहितो पण चांगलं, क्राफ्ट चांगला, खूप साऱ्या गोष्टी चांगल्या आहेत. बट मी ते चुकी केलेली की एकाच गोष्टीला मी चिटकून राहिलो आणि दुसऱ्या गोष्टी माझ्या सगळ्या सुटत गेल्या. सो ती एक माझी खूप मोठी चूक होती. सगळं करणार आता, एक्सरसाइजपासनं, ड्रॉईंगपासनं, क्राफ्टपासनं सगळं ब्लॉग्स, ट्रॅव्हलिंग, मित्रांसोबत फिरणं वगैरे बघतो फुल मजा. ठीक आहे. सो आमची जो लाईफ आहे, म्हणजे माझी जी लाईफ आहे ती खूप अशी बोलू शकतो की अप अँड डाऊन चालू असतं, बट बघचोय इज ऑलवेज दिस जी नेहमीच राहिली म्हणजे सगळ्यांच्या आयुष्यात. सो मी
ते सगळं डॉक्युमेंटरी करणार आहे आणि तुम्ही बघालच मला 0-3 वरती एक कॉन्फिडन्स आहे स्वतःमध्ये. लोक बोलतात की अरे व्हॉट इफ, बट मी बोलेन की मी त्या गोष्टीबद्दल विचार करत नाही. करायचं आहे तर करणार. आतापर्यंत जेवढं पण होत आलं आहे सगळं मी प्लॅन केलेला की बा हा असं करायचं, तसं घडलेलं आहे. तसं नाही घडलं तर त्याच्याहून चांगलं घडेल. मन का हो तो अच्छा, मन का ना हो तो और भी अच्छा असं म्हटलं जातं. सो ऑफकोर्स तर किती लोकांनी बोललं की अरे आयशा वगैरे खड्ड्यात, इथे फिक्स आहे, इथे फिक्स आहे. आपण 101% टॉपला जाणार. मी, माझे मित्र, सगळेच जण, सगळ्यांना घेऊनच जाणार. ठीक आहे, आता मी चाललो आहे, पोचीन, रस्सी टाकीन या वहीवरती, टापाटप सगळ्यांना वरती. सो या, हा माझा प्लॅन आहे. डिस्क्लोज नाही करणार. खूप सारे माझ्या बकेट लिस्टमध्ये ड्रीम्स वगैरे आहेत, दिसतीलच. खूप काय काय आहे. मी यूट्यूबवरती, इंस्टावरती रील्स टाकणार, यूट्यूबवरती व्हिडिओज टाकणार. बरीच मजा येईल. गेमिंग पण असणार त्याच्यामध्ये ऑफकोर्स, ती कधीच विसरू शकत नाही आपण. ते खूप मेन टॉपिक आहे आपला. सो या, यूट्यूब चॅनल माझा इंस्टाच्या ID खालीच आहे बायोमध्ये. सबस्क्राईब करा आणि रील्स तर तुम्ही बघायला जेवढे पण माझ्या याच्यामध्ये आहेत प्रायव्हेट. सध्या तरी प्रायव्हेट अकाउंट आहेत, जेवढे पण प्रायव्हेट अकाउंटमध्ये ते बघा. नंतर बघू पब्लिक केल्यावरती, मग तब देख लेंगे जो होगा. और फिलहाल तो छोटे से शुरुआत करेंगे. बाय.